स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? झालं का जेवण दुपारचं? माझं पण नाही झालं जेवण दुपारचं. आताशी आले मी. अजून पाणी नाही केलं, पेले काही नाही, फ्रेश नाही झाले. आंघोळ करायची अजून. ऊन एवढं पडलंय ना बाहेर, थोडं गरम होत आहे ना. तर आले आत्ताच, फ्रेश होते जरा. आणि पाणी पण गेले बघा. एवढे मोठे भांडे घासायचे राहिलेत अजून. हे बघा, भांड्याचा पसारा सगळा तसाच पडलाय. आणि पाणी गेले कुठंतरी, म्हणजे पाईपलाईनचं काम तरी चालू आहे कुठंतरी, त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम आहे थोडासा. आज 1-2 दिवस असेल असं वाटते, पण येईल. आता ते टाकीतलं वरचं पाणी बंद करून ठेवलेलं. तर काय माहीत आता कधी सोडते. पाण्याशिवाय आपलं काही काम करता येत नाही. असं आहे, पाणी असलं तरच सगळं कपडे भांडे सगळं काम करता येतं. मग पाणी आल्याच्या नंतरच हे सगळं आवरण त्या भांड्या वगैरे घासून आता नंतरच आता जेवण करायचे. टाकीत आहे पाणी तसं भरलेली टाकी. आवरते जरा, फ्रेश होते. मेहंदी लावायची, मेहंदी आणली. आणि काळी मेहंदी लावली ना तर माझ्या डोक्याला त्रास होतो खूप. ती इंडिका वगैरे ती असते ना दुसरी, तर त्याच्यामुळे मी लाल मेहंदी लावते बरं का, निपूर लावते. तर निपूर मेहंदी आणलेली मी आता भिजायची थोडीशी, 10-15 मिनटं भिजत ठेवायची आणि नंतर लावायची. तर बघू आता पाणी आल्याच्या नंतरच मग लावणार मी. मग कपडे वगैरे धुवूस तर मेहंदी पण अर्धा तास ठेवल, मग त्याच्यानंतरच लावणार आहे. तर आता करते जेवण वगैरे, मारून देते आधी, आवडते बोलते नंतर. आता घरी आल्या काम असतंय. आता काय घरी येऊन लगेच काम नाही करू वाटत. दिवस असा थकून जातोय ना, काम नाही करू वाटत. मग थोडासा आराम केला जरा बरं वाटतं. मग 5-6 वाजता जरी उठलं तरी मग बाकीचं काम होऊन जातं, स्वयंपाक वगैरे सगळं. तर बाजारात जायचं, काय आणायचं असेल ते आणायचं. तसे भाज्या वगैरे सगळे आणलेलं मी आता कालच. कोथिंबीर तर सगळी खराब झाली बघा, फ्रीज नसल्यामुळं उन्हाची खराब झाली सगळी कोथिंबीर. पाणी मारलेलं असते ना त्याच्यामुळे खराब होतात. फ्रीज असलं ना मग काय होत नाही. पण आता घ्यायचं आहे, बघू आता फ्रीज कधी गेलं होतं काय घ्यायचंच आहे. आणि दूध वगैरे सगळं असं खराब होतं ना, त्याच्यामुळे फ्रीज तर घ्यावंच लागणार आहे. चाललंय आता बऱ्याच दिवसाचं घ्यायचं. बघू आता दूध आहे सकाळचं, थोडंसं गरम करते. तर चला आवडते मी आता, झाडू मारून देते. वगैरे झाली आहे, आंघोळ वगैरे झाली आहे माझी. आणि आता मेहंदी भिजून ठेवली आहे बघा. आता लावायची मेहंदी डोक्याला. पण पाणी आल्यानंतर, आता पाणी भरून होतं ना टाकीचं, मग त्याच्यानंतर आता म्हणजे आंघोळ वगैरे झाल्या, मग कपडे राहिले धुवायचे, भांडे घासायचे राहिले सगळं. आता पाणी आल्यावरच सगळं काम करणार. आणि मेहंदी पण पाणी आल्यावरच लावणार. म्हणजे कसं चालू पाण्यामध्ये केस धुवायला पण होईल आपल्याला आणि सगळं काम पण होईल पटापट. तर आता मी बनवत आहे लिंबू सरबत. थंड पाणी घेतलं आहे बघा, साखर टाकली आहे याच्यामध्ये ग्लासमध्ये. आणि आता हे लिंबू टाकणार अर्ध, आणि थोडंसं मीठ टाकणार, आणि मस्त 1 ग्लास पिणार. झालंय, रात्रीचं होतं, गरम करून ठेवलं तर चांगलं राहतं मग ते. आणि इकडं साखर टाकली बघा 2 चमचे. आणि आता लिंबू टाकते. जरा उन्हातून आलं ना, लिंबू पाणी पेलं ना जरा, तर बरं वाटतं जरा. आता मी 8 दिवसापासून तरी पेते बरं का. तर मला जरा बरं वाटतं ना. तर मग अशा ना चक्कर येते, तर म्हणजे असं उन्हातून आलं ना थकवा येतो, त्रास होतो. आणि हे रोज जरी पेलं ना तरी चांगलं आहे. 1 ग्लास तरी प्यायला पाहिजे. आपण तसं पाणी पित नाही जास्त त्याच्यामुळं. आणि पाणी पण आपल्या शरीरासाठी चांगलंच आहे, पाणी पण प्यायला पाहिजे. ते थोडंसं असं पाणी असं खालीवर करून घ्यायचं थोडंसं. साखर विरघळेल मग याच्यामध्ये चांगली. आठ दिवसापासून पेते ना, तर मला म्हणजे असं सवय लागल्यासारखी झाली. घरी आलं र असं वाटतं लगेच लिंबू सरबत करावं पिवा असं वाटतं. आणि बाहेर लोक पितात ना,
ते थंड बर्फ वगैरे टाकून लिंबू पाणी, ते मला नाही आवडत लिंबू पाणी. बाहेर किती लोक पितात बापरे, मी कधीच पित नाही बाहेर. घरी आल्यावर आपल्या हाताने बनवायचं आणि मग प्यायचं, असं आहे माझं. बाहेर कधीच मी लिंबू पाणी पित नाही. किती लोक येतात, किती लोक त्या ग्लासाने पितात लिंबू पाणी, ते आपल्याला नाही आवडत तसलं. आपल्या घरात बर्फ नसला तरी चालेल, मटक्यातलं पाणी घ्यायचं आणि लिंबू सरबत बनवायचं आणि प्यायचं, त्याच्यात काही एवढं तवा. 100 लोक येणार जाणार, त्याला तोंड लावून पितात त्याच ग्लासाला. आणि लोक काय घासत वगैरे नाहीत ते ग्लास, बादलीत असे बुडवून घेतात, असेच वर काढतात, असे बुडवतात, असेच वर काढतात. असं आहे लोकांचं. त्यांना काय फक्त पैसा कमवायचा राहतोय, कसं प्या. पण पिणाऱ्याला पण काय बोलू आता, त्यांना आवडतं पितात, आता आपण नाही बोलू शकत ना. असे आपल्याला नाही आवडत, आपण नाही पित. चला आता झालं तयार, आता पिते. तर चला आता लिंबू सरबत तयार झालं आहे. आणि तुम्ही पण प्या उन्हाचं बरं का, मस्त असतं, चांगलं असतं थंड थंड. तर लिंबू तुमच्याकडे तर लिंबू असणारच आहेत, रानामध्ये शेतामध्ये राहत असलेलं तिकडे असते लिंबूचे झाडं वगैरे आपल्या गावाकडं. तुम्हाला काही टेन्शन नाही, आम्हाला विकत घ्यावं लागतं लिंबू इकडं. तर चला मी पिते आता, मस्त झालं. सरबत पेले, बसले जरा आता खुर्चीवर. थोडं गरम होत आहे ना बापरे, लय अवघड. आणि या मॅक्शा घेतलेल्या जरा कमी करून आणल्यात, शिलाई करून, म्हणजे खूप मोठ्या होत्या. म्हणजे माझे व्हिडिओ का, ही एक मॅक्शी आणि दुसरी एक अजून अशीच कलरची, पण ब्लॅकमध्ये आहे ना, काळी. तर त्याच्यावर जास्त करून व्हिडिओ येत होते ना. तर मला पण कधी कधी असं वाटायचं आपण दोनच मॅक्शीवर व्हिडिओ काढतोय. आणि स्वयंपाक करताना ड्रेस घालायचा ना, जे ड्रेस आहेत माझ्याकडे, पण ड्रेस घालायचा तर मग गरम किती होतं गॅस पुढं, असं वाटतं बापरे काय करावं. आणि ड्रेस घातला ना तर अजून जास्त गरम होतं, मग स्वयंपाकच करू वाटत नाही मला. त्यामुळं का स्वयंपाक करायचा असला तर आपलं मॅक्शी असते ना. तर स्वयंपाक करायचा असल्यावर मॅक्शी घालायची. तर मग ह्या 2 मॅक्शीवर माझे व्हिडिओ जास्त करून असते बरं का. पाणी आलं नळ चालू करून ठेवला आहे ना, त्याच्यामुळं कळलं मला की पाणी येत आहे म्हणून. चालू पाण्यामध्ये सगळं काम करून घेते मी, आवरून घेते अगोदर. आता आज मला वाटतं आराम नाही भेटत वाटतं मला. हां, तर हा एक कलर, म्हणजे अजून मी 4 घेतल्या तर एकत्र, म्हणजे अजून 2 आहे, त्यांना काही शिलाई नाही केली. हे भरपूर पाणी. तर या 2 वापरायला हे आणलेलं, म्हणजे आजच आणल्या शिलाई करून. लय मोठ्या मोठ्या होत्या त्या. हा एक कलर आहे बरं का, मला आवडला हा कलर. आणि बाह्या याच्या खूप मोठ्या होत्या बाह्या, परत इथपर्यंत यायच्या, अशा मोठ्या मोठ्या होत्या. तर आता ह्या कमी करून आणल्यात मी जरा. आणि एक ही या कलरची, हा कलर पण मला आवडला होता. डेली वापरायला काय होतं त्याला, रंग घालायला आपल्याला बरे. पाणी आले पटापट, आता काम आवरून घेते मी. हे बघा, एक हा कलर आणला. याच्या पण बाया कमी केल्या आणि दोन्ही सेम होत्या, एकदम मोठ्या मोठ्याच होत्या बाया. याच्या पण कमी करून आल्या. छान कशा वाटतात सांगा, मस्त आहे ना. आणि ह्या 2 मॅक्शर मला कंटाळा यायचा व्हिडिओ काढायला, पण काढायची तशीच मला जाऊन द्या. ह्या घालायच्या मोठ्या मोठ्या असायच्या खूप, तर मग नव्हत्या घालू वाटत मला. आता ह्या आणल्यात 2 आता. तर चला मी पहिलं पाणी आलं, आता पहिलं आवरून घेते. आता बोलायचं होतं बरंच बरं का, पण आता बोलते आता नंतर, जाऊ द्या. आता मेहंदी लावते अगोदर, सगळं काम पटापट आवरून घेते. तर आजचा व्हिडिओ एवढाच, बघू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बोलते. आता चला बाय.